हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या ट्रिपचा डे 2 आणि आता आपण निघालेलो आहोत गेम ऑफ थ्रोन्सच्या टूरसाठी, जी आता 9:30ला स्टार्ट होणार आहे. तर आता आम्ही सगळे मस्त आवरून ब्रेकफास्ट करून रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. आणि तिकडचं पण मी फिल्मिंग नक्कीच करणार आहे आपल्यासाठी. सो चला आता डायरेक्टली तिथे भेटूया. इथे आपली गेम ऑफ थ्रोन्सची टूर स्टार्ट झाली आहे आणि यापुढची माहिती आता आपल्याला तन्मय सांगणार आहे. आता आपण फोर्ट लोरेजिनाकच्या स्टेअरकेसवर आहोत. तिकडून आपण वरती जाणार आहोत, जिकडे गेम ऑफ थ्रोन्सच्या सीझन 1 आणि सीझन 2चं मोस्ट ऑफ द शूटिंग झालं होतं. आता आम्हाला टूर गाईड एक्सप्लेन करतो आहे. त्याच्याकडे काही फोटोज आहेत. त्या फोटोजवरून तो हे दाखवतो आहे की इकडे काही काही ठिकाणी कुठे ॲक्च्युअल सीन्स शूट झाले होते. तर एक या जागेचा सीन आहे जिकडे सांसा तिच्या पाठी लॅनिस्टर्स पडलेले असतात आणि हाऊंड तिला वाचवतो. तो हा सीन या जागी या लोकेशनला शूट झाला आहे. आता आपण इकडून वरती जाणार आहोत. वरती गेल्यानंतर एक दुसरा मेजर सीन जो शूट झाला आहे इकडे, तो म्हणजे जॉफ्री नेम डेसाठी. आणि टूर गाईडच्या हातात काही फोटोज आहेत. त्याच्यापैकी तो असं काय काय बिहाइंड द सीन्स तो आम्हाला फनी मोमेंट सांगत असतो. तर ते सांगत होता की जो हाऊंड आहे त्याच्याकडे जो त्यांनी हेवी आर्मर जो घातलेला आहे तो घालून तो ड्युब्रॉनिकच्या 40-45 डिग्रीच्या हीटमध्ये तो बसला आहे. आणि त्यांना 15 ते 20 मिनटाचे सीन्स त्यांना शूट करायसाठी त्यांना 5 ते 6 तास लागायचे. टूर गाईडच्या हातामध्ये हा जो फोटो आहे तो म्हणजे फेमस जॉफ्री डेथ सीनचा फोटो आहे. तर या लोरेजिनाक फोर्टवरून पाठी जे गार्डन आहे तो टूर गाईड तेच दाखवतो आहे की तिकडे ते फेमस सीन्स शूट झाले होते. आणि बिहाइंड द सीन्सच्या मुवमेंटमध्ये तो हे सांगत होता की जॉफ्रीला खूप हेटफुल कमेंट्स त्याला वगैरे मिळाल्या होत्या, बट ॲक्च्युअलमध्ये तो खूप केअरिंग, पोलाईट आणि ॲडॉरेबल पर्सन आहे. इथून जो आपल्याला व्ह्यू दिसतो आहे तो म्हणजे ड्युब्रॉनिक ओल्ड टाऊन आणि त्याच्या सराउंडिंग सिटी वॉल्सचा, ज्याच्यावरती ऑलरेडी एक डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो नक्की पहा. आणि हीच जागा म्हणजे ते गेम ऑफ थ्रॉन्सचं किंग्स लँडिंग. आता आपण फोर्टवरून खालती उतरतो आहे. तिकडे एक मेजर सीन शूट झाला होता, तो म्हणजे गेम ऑफ थ्रॉन्स सिरीज एंडिंगचा, वेअर जॉन स्नो बेंडिंग द नी टू ब्रॅन स्टार्क. टूर गाईडनी बिहाइंड द सीन्सच्या मुमेंट्समध्ये अजून एक गोष्ट सांगितली जी खूप एक्सायटिंग होती. ती म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स सिरीज एंडिंगसाठी 4 to 5 डिफरंट एंडिंगचे सीन्स शूट्स HBO वाल्याने करून ठेवले होते. तर त्यापैकी टूर गाईडच्या पर्सनल मोबाईलमध्ये काही रेकॉर्डिंग्स होत्या. त्यासाठी त्यांनी आम्हाला आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि आमचे फोन बंद करायला लावले. त्यापैकी एक जो त्यांनी फोटो आणि जो व्हिडिओ क्लिपिंग आम्हाला दाखवली ती म्हणजे जॉन स्नो बेंडिंग द नी टू सर्सी लॅनिस्टर. हा वन ऑफ द अनरिलीज सीन्स आहे. असे मल्टिपल अनरिलीज सीन्स शूट केले होते कारण लोकांमध्ये एक्साइटमेंट आणि कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी. कारण सिरीजची एंडिंग काय होईल हे कोणालाच माहीत नव्हतं. आता आपण जात आहोत पुढे. एक ते आपल्याला थ्रोन दाखवणार आहेत जे GOT मध्ये होतं ते. त्यासाठी आता बोट राईड आहे आणि आता हे ओल्ड टाऊन आहे. ओल्ड टाऊनमधनं आपण तिथे बोटीसाठी जाणार आहोत. ऊन प्रचंड आहे इथे आणि ऋतिका सारखी तिची टोपी काढते. हा माझा चेहरा बघून कळतच असेल तुम्हाला किती प्रचंड ऊन आहे इकडे आणि फुल लाल झाली. इथे आपण आता लॉक्रम आयलंडवरती पोचलेलो आहोत आणि हे आयलंड ड्युब्रॉनिक शहरापासून फक्त 600 मीटर अंतरावरती आहे आणि फेरीने तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा फक्त 15 मिनटात तुम्ही इथे पोचू शकता.
हे बेट युनेस्कोच्या अंतर्गत येणारं नैसर्गिक राखीव क्षेत्र आहे आणि इथे तुम्हाला शेकडो प्रजातींचे पक्षी बघायला मिळतात. आणि इथलं खास मुख्य आकर्षण म्हणजे इथे खूप प्रमाणात तुम्हाला मोर बघायला मिळतात. खूपच शांत, थंड आणि खूपच छान ग्रीनरी असलेलं असं हे एक बेट आहे. लॉक्रम आयलंडला GOTमध्ये द कॉड सिटी म्हणून दाखवलं गेलं होतं आणि याचा उल्लेख द ग्रेटेस्ट सिटी दॅट एव्हर वॉज ऑर विल बी असं याचं वर्णन केलं गेलं आहे. डेनारियस स्पाइस किंगसोबतची मीटिंग, कॉर्थमधील गार्डन कोर्टयार्ड सीन असे बरेचसे सीन इथे शूट झाले आहेत. या आयलंडवर असलेलं आयर्न थ्रोन हे मूळ थ्रोन नाही, पण HBOने खास फॅनसाठी दिलेलं ट्रिब्यूट आहे, जिथे तुम्ही जाऊन बसू शकता, छान फोटो काढू शकता. सो इट्स लाईक परफेक्ट इंस्टाग्राम मोमेंट. Lighten up, take me on your magic river. Tell me all your dreams align. इथे आता अशी सगळ्यांनी लाईन लावली आहे फोन बरोबर फोटो काढण्यासाठी. आम्ही पण आणि त्या लाईनीतच उभे आहोत. हे बघा मागे अशी लाईन आहे. जस्ट आमची GOTची टूर संपली आणि आता आम्ही रिफ्रेशमेंट्ससाठी इथल्या एका रेस्टॉरंटला आलो आहे. खूप मस्त लोकेशन आहे, आयलंड खूप छान आहे. जर कोणी ड्युब्रॉनिकला येणार असेल तर मी नक्की रिकमेंड करेन, इकडे नक्की या. कंटिन्यू टू डे 2. सकाळी आता आम्ही आपली GOTची टूर कंप्लीट केली, मग घरी येऊन सगळ्यांनी आराम केला आणि आता आम्ही फ्रेश होऊन परत निघालेलो आहोत. इथे केबल कार राईड आहे, तिकडून वरतून खूप छान व्ह्यू दिसतो, तर तिकडे आता आपण निघालेलो आहोत. सो चला निघूया. आपण आलो आहोत केबल कारच्या इथे तिकीट काउंटरला, तर तिकीट घेऊया. इकडे पण इथे आलो आहोत एकदम टॉपला. खूप मस्त असा व्ह्यू आहे वरतून. केबल कार राईडचं जे टॉप स्टेशन आहे जिथे आत्ता आपण आलो आहोत, त्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारणतः 412 मीटर एवढी उंच आहे आणि इथून आपल्याला ड्युब्रॉनिक शहर आणि ॲड्रियाटिक सीचा 360 डिग्री असा खूप छान पॅनोरॉमिक व्ह्यू बघायला मिळतो. खूपच सुंदर असं हे दृश्य आहे आणि हा व्ह्यू आम्हीसुद्धा खूप छान एन्जॉय केला आणि खूप छान छान असे फोटोज इथे क्लिक केले, जे तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दिसत आहेत. येस, सो आता आपण निघालेलो आहोत खाली आणि इथे ऋतिकाची मस्ती चालली आहे माझ्या मागे. छान व्ह्यू आहे, इकडून पण व्ह्यू दिसतोय.
इथेच वरती एक होमलँड वॉर म्युझियम म्हणून आहे, जे क्रोएशियाच्या 1990च्या युद्धाची आठवण करून देतं. पण ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो तेव्हा हे म्युझियम चालू नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते बघता आलं नाही. पण इकडचा जो ब्रेथ टेकिंग सुंदर असा व्ह्यू आहे तो डोळ्यात साठवून आम्ही परत खाली यायला निघालो. इथे आपण आता ओल्ड टाउनमध्ये एंटर केलं आहे आणि तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला काही ना काही GOT रिलेटेड गोष्टी बघायला मिळतीलच, कारण हे ड्युब्रॉनिक शहरच आता गेम ऑफ थ्रोन सिटी म्हणून ओळखलं जातं. आम्ही आईस्क्रीम खायला थांबलोय. हे तन्मयचं आईस्क्रीम आणि रितिका पण खाणार आहे.